फ्रेंड्स, मी आहे तुमचं मित्र आकाश आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल आकाश ट्रॅव्हल कर. तर आपण आज जातो आहोत गोव्याला. तर मी आता आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर आपली फ्लाईट आहे गोव्यासाठी. जे पुढील जे डिटेल्स असतील की आम्ही कुठे स्टे करतो आहोत, कुठे फिरणार आहोत, ती सगळी माहिती मी तुम्हाला देत राहीन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण डायरेक्ट भेटू गोव्याला. सो गाईज, आमची फ्लाईट लागली आहे. बोर्डिंग द फ्लाइट नाव. निविशाची ही पहिली फ्लाईट ट्रॅव्हल आहे अँड शी इज व्हेरी एक्सायटेड. निवी फ्लाईटने कसं जाणार? फ्लाईटने कसं जाणार? शी इज व्हेरी एक्सायटेड. मित्रांनो, फ्लाईट आता टेक ऑफ घेत आहे. आता आम्हाला ते लोक सेफ्टी गाईडलाईन्स सांगत आहेत. आणि आता उतरलो आहोत गोवा एअरपोर्टला. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता लँड झालो गोवा एअरपोर्टला आणि इथून आम्ही आता कॅब बुक केली आहे. तर आम्ही कॅब बुकिंगसाठी गोवा माइल्स हा ॲप यूज केला आहे. गोवा माइल्स जो हा गव्हर्नमेंट बॅक ॲप आहे. त्याच्यावरती जरा अफोर्डेबल रेट्समध्ये तुम्ही कॅब बुक करू शकता. तुम्हाला जे पेमेंट आहे ते ऑलरेडी तुम्हाला त्यांचं जे वॉलेट आहे त्या वॉलेटमध्ये ते आधी तुम्हाला पे करावं लागतील. मग त्यानंतरला ते पैसे कट होतील जेव्हा तुमची कॅब बुक होईल. तर हा ॲप लक्षात ठेवा, गोवा माइल्स ॲप.
तर आता गोव्याला आम्ही आलो आहोत. रूममध्ये चेक इन वगैरे केली आहे आणि आता दुपारी आम्ही घरीच जेवलो, म्हणजे ऑर्डर केलं झोमॅटोवरून. आणि आता डिनरसाठी आम्ही आता आलो आहोत इथे पंजाबी किचन जे हॉटेल आहे जे कलंगूटमध्येच आहे, तिथे आता आम्ही जेवायला आलो. तर श्वेताने आता व्हेज थाली ऑर्डर केली आहे आणि मी ऑर्डर केलं आहे चिकन क्रिस्पी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस आमचा गोव्यातला. कालचा दिवस जरा ट्रॅव्हलिंगमध्ये थोडा हेक्टिक केला, त्यामुळे काल जास्त आम्ही फिरलो नाही. तर आज आम्ही बाहेर पडलो फिरायला. तसं सगळ्यात आधी आम्ही जातो आहे टू व्हीलर घ्यायला. इथे कलंगूटमध्ये आमच्या ओळखीचं एक आहे टू व्हीलर जे देतात रेंटवरती, तर तिथे चाललो आहे. तर स्कूटरचे रेट जे आहेत डेली ते आता तिथे जाऊन समजतील आपलं किती येते. तर व्हिडिओ बघत राहा. तर जस्ट आम्ही आता टू व्हीलर जी आहे ती घेतली आहे रेंटवरती. तर आम्हाला थोडी स्वस्तामध्ये पडली. नॉर्मली ते जो रेट आहे तो 500च्या आसपास आहे डेलीचा. तर आता आमचा जो पहिला स्पॉट आहे ते आम्ही चाललो पॅरा रोडला, जे कोकोनट ट्रीचा जो रोड आहे तिथे आम्ही आधी जातो आहे. तर त्याआधी आम्ही इथं थांबलो आता नाश्ता करायला. ऑलरेडी लेट झाला आहे आम्हाला, त्यामुळे आता आम्ही इथे नाश्ता करून घेतो. तर हे एक हॉटेल आहे, काना हॉटेल आहे इथे, जे म्हणजे प्युअर व्हेज आहे. तर इथे आम्ही आता नाश्ता करतो आहे. मग इथून आम्ही मग पुढे जाऊ. वेज सँडविच ऑर्डर केलं आहे. आता ट्रॅव्हलिंग करायचं मग आम्ही आता ऑइली अवॉइड केलं आहे. चीज सँडविच मी ऑर्डर केलं आहे. तर आता आम्ही आलो आहोत पॅरा रोडला, जो कोकोनट ट्रीचा जो रोड आहे तिथे. आता या लोकांनी कधी नवीन सिस्टम चालू केली आहे की पार्किंग करायची ते आणि मग जायचं पुढे. 50 रुपीज कधी टू व्हीलरची पार्किंग आहेत. त्या लोकांचं काय नवीन पैसे कमवायचं काय सुरू झालं इथे नवीन. आधी तिथे नव्हतं असं पार्किंगवर. मग आता लोकांनी ते दोन्ही एंडला पार्किंग ठेवले आहेत टू व्हीलर पोहोचसाठी, आणि मग तुम्ही जाऊ शकता. पण ते कंपल्सरी नाही आहे, तुम्ही बाईकनी सुद्धा येऊ शकता. ते डिरेक्टली ह्या रोड क्रॉस करू शकता. फक्त मध्ये पार्किंग नाही आहे, मध्ये तुम्ही थांबू शकत नाही. जर गाडी लावायची असेल तर दोन्ही साईडच्या एंडला लावून मग तुम्ही येऊन फोटो काढू शकता. हॅलो मित्रांनो, नमस्कार, वेलकम बॅक. तर आता मी आलो आहे शॅकवरती. गोव्याची जी मोस्ट अमेझिंग जी गोष्ट आहे जी लोकांना अट्रॅक्ट करते म्हणजे बीचवरचे जे शॅक आहेत ते. तर निवीचा आम्ही खास म्हणजे गोव्याला आलो होतो, तो निवीचा बड्डे सेलिब्रेट करायला आलो. तर आता आम्ही निवीचा बड्डे सेलिब्रेट केले नाही. तर मी शॅकवरती आलो आहे. मी शॅकवरती आम्ही आता मॉकटेल मागवलं आहे आणि फ्रेंच फ्राईज मागवले आहेत. तर या शॅकचं नाव आहे जॉली शॅक, तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी आम्हाला हॅपी बर्थडे लावून पण दिली देवाला. तर आम्ही टेस्ट करतो खाणं कसं आहे आणि मग तुम्हाला सांगतो.
आता आम्ही शेअर करून डायरेक्ट इथे आलो आहोत. या रेस्टॉरंट आणि बारचं नाव आहे टोमॅटोज, जे आहे कांडोलीम येथे. सो वी हॅव ऑर्डर्ड क्रिस्पी कॉर्न आणि फ्रूट पंच. आणि या जे रेस्टॉरंटचं जे तुम्ही बघू शकता एन्व्हायरमेंट किती मस्त आहे. रहा बेका तर आम्ही हे हॉटेल बुक केलं होतं ऑलिव्ह निवासा. कल्लंगूट आणि कांडोलीम बीचच्या मधोमध हॉटेल आहे. इथे स्विमिंग पूल आहे. दिस इज द प्रॉपर्टी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आम्ही ऑलिव्ह हॉटेल जे आहे कल्लंगूट निवासा ते आम्ही बुक केलं फॉर फर्स्ट 3 days. तर हा स्टुडिओ अपार्टमेंट आहे. दिस इज द एंट्रन्स. स्टुडिओ अपार्टमेंट आहे. दिस इज द बेडरूम. हे स्टोरेजसाठी कपाट आहे, बरंच मोठं आहे. बेड आहे. इथे मोठा मिरर आहे. त्यानंतर हा आहे हॉल कम किचन एरिया. तर इथे हे किचन आहे. तर ते तुम्हाला इंडक्शन दिलं आहे. त्यानंतर किटल आहे. हे कटलरीज आहेत, प्लेट्स, पॅन आहे. आणि हे वॉटरची सोय इथे आहे. विंडो, इथे बसायला सुद्धा खुर्च्या वगैरे आहेत. आणि मस्त इथे बाल्कनी पण आहे बाहेर. बाल्कनी आहे. इथे सुद्धा चेअर आहे बसायला. आणि हा इकडचा व्ह्यू आहे. तुम्हाला वॉशरूम दाखवतो. बऱ्यापैकी मोठी रूम आहे. हॉट वॉटर आहे 24 hours. कॉल नाही आहे, म्हणजे फोन अवेलेबल नाही आहेत कॉन्टॅक्टसाठी. त्यांचा इथे ॲप आहे. तर ह्या ॲपवर तुम्ही स्कॅन करून ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही म्हणजे तिकीट रेस करू शकता किंवा कन्सर्न सबमिट करू शकता. मग ते लोक ऑनलाईनच जे काय आहे ते त्यांना इन्फॉर्मेशन भेटून ते लोक प्रोव्हाइड करतात. तर रूम चांगली आहे.
स्पेशियस रूम आहेत. 3 लोक असतील, 4 लोक असतील, लहान मुलं असतील त्यांच्यासाठी पण ही रूम चांगली आहे. कारण इथे एक ॲडव्हान्टेज आहे म्हणजे किचन आहे. किचन असल्यामुळे बेबी फूड असेल किंवा तुम्ही समजा काही आणत असाल खाण्यासाठी वगैरे तर इथे प्रिपेरेशनसाठी इझी आहे. फक्त तुम्हाला पाणी वगैरे घेऊन यावं लागेल किंवा तुमचे काही युटेन्सिल असतील जे इंडक्शनवर चालतात ते जरी आणले तरी तुम्ही इथे फूड बनवू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक. तर आज आहे आमचा 3rd डे, 3रा दिवस आहे आमचा गोव्यामध्ये. तर आता आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला. तर तुम्ही जर ह्या साईडला स्टे करत असाल कांडोलीम आणि कलंगूटच्या मध्ये तर इथे हे डाऊन द स्ट्रीट प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. इथे तुम्हाला खूप स्वस्त आणि अफोर्डेबल रेटमध्ये आणि खूप चांगला चविष्ट नाश्ता तुम्हाला इथे भेटेल. मी लास्ट टाईम पण जेव्हा गोवामध्ये स्टे केलं होतं तेव्हा मी इथेच ब्रेकफास्ट करायचो मी डेली. कारण रिझनेबल आहे. बाकी ठिकाणी तुम्ही गेलात तर चहा वगैरे महाग आहे. म्हणजे 40 रुपये असेल, 50 रुपये. इथे कसं 15 रुपयामध्ये चहा वगैरे आहे. आणि इथे आता दुपार आहे म्हणून जरा गर्दी कमी आहे, पण सकाळी आता गर्दी इथे जरा जास्त असते. इथेच मागे तुम्हाला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंगसुद्धा आहे. तर इथे यायचं कसं, जर कांडोलीम कलंगूटचा जो रोड आहे त्या रोडला डिकॅथलॉन आहे आणि डिकॅथलॉनच्या बरोबर समोर हा रस्ता जातो जो जातो कांडोलीम बीचला. तर ह्या रस्त्यालाच हे हॉटेल आहे. जर कधी आला तर इथं नक्की ब्रेकफास्ट ट्राय करा. पाव नाही तो बेटा, डोसा आहे डोसा. आम्ही पुणे उत्तप्पा आणि मसाला डोसा ऑर्डर केला आहे आणि ते खूपच छान आहे. तर आम्ही आलो आहोत बेन्झ वॅक्स म्युझियम इथे, जे आहे कलंगूटच्या थोडं पुढे आरपोरा जे स्टार्ट होता तिथे आहे. आणि लोकांनी असं लिहिलं आहे की महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सगळ्यात मोठं वॅक्स म्युझियम. ठीक आहे, जाऊन बघू आतमध्ये तिकीट्स किती आहेत काय आहे. लेट्स सी. सो रेट्स आहे त्याचे. वॅक्स म्युझियम 250 फिश एक्वेरियम आणि जो कॉम्बो घेतला होता 600 रुपीजसाठी. तर आम्ही आधी आलो आहोत 9D शो बघायला. तर हा 9D शो आता लगेच स्टार्ट होतो आहे. तर आधी आम्ही 9D शो बघू, नंतरला मग आम्ही वॅक्स म्युझियम बघणार आहोत. राईड जी होती ती बघू, ठीक होती, ओके होती. लहान मुलांसाठी ठीक आहे, 4 ते 5 वर्षावरील लोकांसाठी बरी आहे. आणि आता आलो आम्ही आहोत वॅक्स म्युझियममध्ये. आम्ही असे स्पॉट निवडले जिथे आम्ही निरीक्षण घेऊन जाऊ शकतो. कारण उन्हामध्ये बाहेर फिरणंसुद्धा त्याच्यासाठी म्हणजे चांगलं नाही आहे. त्यामुळे आम्ही अशी जरा इंडोर स्पॉटच बघतो आहे. आयरन मॅन, रॉबर्ट डॉनी ज्युनियर. यांचा तो पिक्चर कोणता आलो? ॲव्हेंजर्समध्ये ना. चांगले आहेत. काय काय मॅच नाही होतं. स्कारलेट जॉन्सन थोडी वेगळी दिसते ओरिजिनल फोटोपेक्षा. हे हॉलिवूडचे सेलिब्रिटी आहेत. आतमध्ये इंडियन सेलिब्रिटी असते. आपण आहे हॅरी पॉटर लहानपणीचं हॅरी पॉटर. आपण हॅरी पॉटर कमी वाटतो आहे. मिस्टर बीन, अमिताभ बच्चन, SRK.
प्रधान नरेंद्र मोदी एवढे झाडे नाही आहेत. हॅलो अच्छा बोल हाय तू बोल हॅलो हॅलो एक्वेरियमला अर्जुन अर्जुन ह्याला हात लावायचा आहे. हाय हे काय आहे? काय आहे ते? फिश बोल फिश. अरे बापरे करतोय ना मम करतो बघ कसं मम करतो. ते वा माहिती 3 आहेत 1 2 3 अम्मा किती छोटा वा इकडे बोलून तुला घरी घेऊन डोळे बघ ना कसे तो हे करतो. डोळे भारी आहेत ना ते अगो वाव आपण थांबव ना याचे डोळे खाते मी खायची फिश नाही ते खाते ते नंतर परत इकडे थांब पहिला पुढचं बघू परत ह्याला बघून वरचे पण थँक्यू पोस्ट दिल्याबद्दल. वाव Thank you, fish. ही फिमेल फिश वाटतं. फोटो पोस्ट देते. ते लॉबस्टर सगळे होतं काहीतरी. आणखीन एक वेगळी जात वेगळा प्रकार माशाचा. असं वाटतं की झेंडा फडफडतोय. आपल्याला कसं ठराविक मासे माहिती असतात. पापलेट सुरमई बोंबील आणि या व्यतिरिक्त सुद्धा जगात किती मासे आहेत.
ते पिक्चर मधले मासे ते पिक्चर मध्ये असतात ना, इंग्लिश पिक्चर मधले. बघू दे. वॅक्स सेलिब्रिटी म्युझियम ठीक होतं आणि जशा मोठा आय थिंक वॅक्स म्युझियम लोणावळ्याला आहे हे ओके होतं, पण ॲक्वेरियम जे होतं ते चांगलं होतं कारण ॲक्वेरियममध्ये भरपूर फिश होते. लहान मुलांना घेऊन येत असाल तर मस्त त्यांना आवडेल. वेलकम बॅक. तर मी आता आलो आहे अंजुना बीचवरला आणि अंजुना बीचला लागून आहे हा एक फेमस स्पॉट, त्याचं नाव आहे गुरु बार. हा एकदम हा बीच टच रेस्टॉरंट बार आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा बीच आहे आणि बीचच्या खाली ते सिटिंग अरेंजमेंट आहे. रात्रीची 8 आणि आता मी जस्ट बाहेर पडलो फिरायला. तर मी आता बाबा दिसलं त्यांना खूप भूक लागली. त्यांना मी चहा आणि बिस्किट टाकलं. खूप भूक लागली. नंतर आता बाबा दिसलं जाऊन काहीतरी खायला. आम्ही इथे सकाळी नाश्ता केला होता. त्याच्या जरा 5 मिनटं पुढे आहे मिया गोवा म्हणून. तर मी ऑर्डर केलं आहे गोल्डन फ्राईड प्रॉन्स आणि टेस्ट चांगली आहे आणि प्राईससुद्धा रिजनेबल आहे. हॉटेल आहे. तुम्हाला ही मोठी सुरमई भेटते, प्लस तुम्हाला प्रॉन्स भेटतात आणि प्लस हे एवढे भाज्यांचे रश्से आहेत. करी आहे जी गोवन स्टाईलमध्ये प्रिपेअर केली. कर्दी आहे, कोबी आहे, एक स्वीट डिश आहे, हे कोकमाचा ज्यूस आहे आणि हे आहे लोणचं आणि आहे रोटी. तर या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतो आहे ज्याचं नाव आहे रेंझो इन आणि हॉटेलच्या साईडला त्यांचं रेस्टॉरंट आहे. चली आज जाऊ. हात खराब होतील तुझे. हात पकड. आमची सेकंड रूम आहे जी आम्ही बुक केली आहे ज्याचं नाव आहे रेंझो. जे आमचं प्रिव्हियस हॉटेल होतं ऑलिव्ह त्याच्यापासून 5 मिनटावरतीच आहे. आमचा 4 डेचा स्टे असल्यामुळे फर्स्ट 2 डेज आम्ही दुसरीकडे स्टे केलं होतं ऑलिव्हमध्ये
आणि हे दुसरं आहे, हे रेंजो, हे पण जवळच आहे. ही रूम जरा छोटी आहे आणि या रूममध्ये फक्त किचन नाही आहे, फ्रीज आहे, टी व्ही आहे. बाल्कनी आहे, छोटीच आहे, उभं राहण्या एवढी आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. तर आज आहे आमचा 4th डे गोवामधला आणि आता झाली संध्याकाळ. तर आता आम्ही आलो आहोत सनसेट बघायला, ते पण इथे सिंक्वेरियम बीचजवळ. हा सनसेट पॉईंटच आहे, सिंक्वेरियम बीच. आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही संध्याकाळीच या, अर्ली मॉर्निंग. बघू शकता तुम्ही. काय करते, कुठे बघतोय? बघू शकता तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे. आम्ही एकदम फ्रंटला आलो आहोत सिंक्वेरियम बीचला, जिथून प्रॉपर सनसेट दिसतो. हाय. सुंदर नजारा.
तर आज आमचा शेवटचा दिवस आहे गोव्यामध्ये. आता आम्ही चाललो परत मुंबईला. तर आता आम्ही आहोत थिविम स्टेशनला. तर थिविम स्टेशनचं जरा मेकओव्हर केलं आहे लोकांनी. आधी जेव्हा मी आलो होतो तेव्हा खूप छोटं स्टेशन होतं, आता बऱ्यापैकी मोठं केलं आहे. प्लस इथे लोकांनी हे लाऊंज आता बांधले आहेत, एक्झिक्युटिव्ह लाऊंज आहेत. म्हणजे तुम्ही आज जाऊन बसू शकता, आराम करू शकता. म्हणजे वेटिंग रूमसारखं आहे, फक्त एक्झिक्युटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला पे करावं लागेल. इथे प्राइजेस दिले आहेत. सो सिंगल सिटिंगचे 50 रुपीज आहेत प्लस GST. आणि प्रीमियम सोफा हवा असेल मोठा तर 100 रुपीज आहे प्लस GST. स्टेशनवर तिथे आनंदम म्हणून हॉटेल इथे ओपन झालं आहे. चांगलं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे आणि रेटसुद्धा कमी आहेत आणि अफोर्डेबल आहेत रेट्स. तर हा इकडचा वेटिंग एरिया जो पेड वेटिंग एरिया आहे. हे लाऊंज सीट्स आहेत. ते मागे सामान ठेवणारे रॅक दिले आहेत. बाय बाय मित्रांनो, तुमची गोव्याची ट्रिप आता इथे संपली. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.